की खायला सगळ्यांनाच आवडते, स्पेशली लहान मुलांना. आणि आपण प्रत्येक वेळेस प्रयत्न करतो की मुलांना ही मॅगी वेगळ्या पद्धतीने कशी बनवून द्यायची. आणि आज मी तुमच्यासाठी अशी मॅगीची स्पेशल व्हरायटी घेऊन आली आहे जी तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. आज आपण बनवणार आहोत ठेचा मॅगी. महाराष्ट्राचा झणझणीत ठेचा आणि ही वेस्टर्न मॅगी याचं कॉम्बिनेशन अतिशय भन्नाट असं लागतं. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया. मॅगी बनवण्यासाठी मॅगीचे 2 पॅकेट, तसंच ठेचासाठी लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, शिमला मिरची, कांदा, परत डेकोरेशनसाठी कोथिंबीर. चला सगळ्यात आधी आपण ठेचा बनवून घेणार आहोत. ठेच्यासाठी लागणारं सगळं साहित्य छान असं खमंगपणे भाजून घ्यायचे. पॅन आधी गरम करून त्यावरती 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेलावर सगळ्यात आधी फक्त शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. 2 पॅकेट मॅगीसाठी 2 ते 3 चमचे शेंगदाणे पुरेसे होतात. चला शेंगदाणे छानपैकी भाजून घेते. त्यानंतर हिरवी मिरची आपल्याला छान भाजून घ्यायची. यामध्ये लसणाचा वापर थोडासा जास्त होतो. आपण नेहमी जसा ठेचा बनवतो अगदी पारंपरिक पद्धतीने तसाच ठेचा बनवून घ्यायचा आणि त्याचा उपयोग अतिशय सुंदरपणे आपण या मॅगीमध्ये करणार आहोत. लसूण आणि हिरवी मिरची दोन्ही गोष्टी छान भाजून घ्यायच्या. भाजत असताना थोडंसं झाकण धरा, जेणेकरून मिरची तुमच्या अंगावरती येणार नाही, कारण तेलावरती मिरची टाकल्याबरोबर मिरची उडायला सुरुवात होते. चला शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची छानपैकी भाजले गेले. आता इथे मी जिरं घातलं नाहीये. जिरं जर या स्टेजला घातलं तर जिरं थोडंसं करपू शकतं, म्हणून जिरं मी आवर्जून नंतर मिक्सरमध्ये वाटताना करणार आहे. ठेचा तुम्ही खलबत्त्यामध्ये उकळीमध्ये ठेचून घेतला तरीही चालेल, किंवा मिक्सरला लगेच बारीक केलं तरीही चालेल. चला मिश्रण छानपैकी भाजले गेले. थोडंसं थंड झालं की लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये बाकीचं राहिलेलं साहित्य घालायचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते ही कोथिंबीर. कोथिंबीरीमुळे चव तर छान येतेच, परंतु रंगही आपल्या मॅगीला खूप सुंदर असा येतो. त्याचबरोबर 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा मीठ घालायचं. मीठ अर्धा चमचा इथं घातलं आहे. नंतर आपण अगदी वरून थोडंसं नॉर्मल मीठ घालणार आहे. इथं ठेच्यापुरतं लागणारं मी पूर्ण मीठ घालून घेतलंय. मिक्सरला ओबडधोबड असं हे वाटून घ्यायचं. खूप जास्त ह्याची बारीक पेस्ट करायची नाही. आता वळूयात आपल्या मेन रेसिपीकडे. पॅनमध्ये परत एकदा तेल गरम केले. तेलावरती बारीक चिरलेला 1 कांदा छानपैकी परतवून घ्यायचा. कांदा आणि शिमला मिरची इथे मी 2 पदार्थ घेतलेत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजूनही भाज्या यामध्ये घालू शकता. गाजर, मटार, बीन्स या 3ही भाज्या यामध्ये आरामात जाणार आहेत. चला आता कांदा छान परतला गेला की शिमला मिरची घालून घ्यायची. या दोन्ही गोष्टी छानपैकी सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये आपण जो काही ठेचा करून ठेवला होता तो घालून घ्यायचा. आता तुम्हाला किती तिखट आवडतोय त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता, किंवा या स्टेजला ठेचा आपण पॅनमध्ये घालतोय त्यावेळेला ठेचा कमी जास्त करू शकता, कारण ही मॅगी झणझणीतच खूप छान लागते. त्यामुळे मी सगळा ठेचा यामध्ये घालून घेतलाय. इतकी अफलातून अशी चव होते की काही विचारायलाच नको. या ठेचा मॅगीनंतर तुम्ही नॉर्मल मॅगी खाणंसुद्धा विसरून जाल, एवढी फ्लेवरफुल ही मॅगी तयार होते. चला ठेचासुद्धा शिमला मिरची आणि कांद्याबरोबर छान खमंग खरपूस असं होईपर्यंत भाजून घ्यायचा. अगदी लो फ्लेमवरती भाजायचा. चल आता मी मटार होते माझ्याकडे म्हणून आवर्जून मटारही घालून घेतले. मटारसुद्धा छान ह्या सगळ्या गोष्टींबरोबर परतवून घ्यायचे. मटार घातल्यामुळे ह्याचा हेल्दीनेस अजून वाढणार आहे. त्यामुळे अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या तुमच्या भाज्या घरात अवेलेबल असतील त्या सगळ्या घालू शकता. आणि विशेष म्हणजे ही रेसिपी अगदी घरगुती साहित्यांमध्ये होते. फक्त मॅगी तुम्ही बाहेरून घेऊन आलात की बाकीचं सगळं साहित्य घरात अवेलेबल असतं, त्यामुळे कधीही तुम्ही ही मॅगी बनवू शकता. चला छानपैकी सगळा मसाला परतला गेला की 1 चमचा हळद घालायची. हळदीमुळे मॅगीला रंग छान येतो. आणि त्यानंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं. पाणी घालून छानपैकी या मिश्रणाला उकळी येऊ द्यायची. या पाण्याला उकळी आली की त्यानंतरच आपण यामध्ये मॅगी घालणार आहोत. चला यामध्ये साधारण 2 पॅकेटसाठी 1 ते 1.5 ग्लास पाणी पुरेसं आहे. पाण्याला छान उकळी आली. आता दोन्ही पॅकेटमधली मॅगी छानपैकी मी ठेवून घेते. मॅगी मी इथे तोडत नाहीये, तुम्हाला तोडून आवडत असेल तर अगदी तुकडे करून घातले तरीही चालेल. आता मॅगी मसाल्याची फक्त 1 पुडी आपण यामध्ये वापरणार आहोत. जर तुम्ही दोन्ही पॅकेटमधल्या दोन्ही पुड्या यामध्ये वापरल्या तर त्याचा फ्लेवर ओव्हर पॉवर होईल आणि आपल्या ठेचाचा फ्लेवर मात्र कमी होईल. त्यामुळे फक्त मॅगी मसाल्याचं 1च पॅकेट वापरा. चला दोन्ही बाजूनी मॅगी मी पलटी करून घेते आणि अगदी चिमूटभर मीठ घालते, कारण सुरुवातीला ठेच्याबरोबर मीठ घातलं होतं. त्यामुळे इथे फक्त चिमूटभर मीठ घातलं तरी बास आहे, कारण आपण जी काही मॅगी मसाल्याची पुडी 1 वापरली आहे त्यामध्ये सुद्धा मीठ असतं. झाकण ठेवून 1 वाफ दिली, जेणेकरून मॅगी व्यवस्थितपणे शिजली जाईल आणि जो काही ठेचेचा फ्लेवर आहे तो पूर्णपणे मॅगीमध्ये एकजीव असा होऊन जाईल. मॅगी शिजायला फक्त 2 मिनटं लागतात. 2 मिनटात ही मॅगी आपली तयार होते. आणि आता ह्या मिश्रणामध्ये छान मॅगी कोट करून घ्यायची, छान एकजीव करून घ्यायची आणि त्यानंतर ही गरमागरम मॅगी तुम्ही सर्व करू शकता. जर तुम्हाला मॅगीमध्ये थोडंसं पाण्याची क्वांटिटी जास्त आवडत असेल तर पाणी थोडंसं जास्त घातलं तरीही चालेल, परंतु मला पाण्याची क्वांटिटी जास्त आवडत नाही म्हणून मी अगदी मीडियम जेवढे शिजण्यासाठी गरजेचं आहे तेवढंच पाणी घालून घेतलं होतं. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि सुंदर अशी ही मॅगी आपली सर्व करून घेते.
तर 4 ते 5 मिनिटात तयार होणारी ही मॅगी अतिशय भन्नाट अशी टेस्टी लागते. त्यामुळे तुम्ही जर कधी ही ठेचा मॅगी ट्राय केली नसेल ना, तर एकदा आवर्जून करून बघा. लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि कोथिंबीर याचा जो काही भन्नाट फ्लेवर या मॅगीला भेटतो ना, तो या पॅकेटमधल्या पावडरमुळे सुद्धा कधी भेटत नाही. आणि त्याचबरोबर यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. त्यामुळे ही मॅगी तुम्ही जास्तीत जास्त हेल्दी करून तुमच्या मुलांना आरामात खायला देऊ शकता. फक्त हो, तिखट तुमच्या मुलांना आवडते त्याप्रमाणे हिरवी मिरचीचा वापर करा. हिरवी मिरची जर जास्त झाली तर ही मॅगी अतिशय झणझणीत होते. चवीला अफलातून अशी लागते. परंतु लहान मुलं असतील तर मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच एक लाईक करा. बनवायची असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. आणि अशाच नवनवीन झणझणीत चमचमीत रेसिपीसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्रामवरही फॉलो करा. भेटूया पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.